म्हाडाच्या घरांसाठी अत्यल्प आणि अल्प गटामध्ये चक्क नेते मंडळींना कोटा दिल्याची माहिती आता समोर आलेली आहे। आमदार खासदारांना देखील अत्यल्प आणि अल्प गटामध्ये घरं दिली जात आहेत। एकूण 15 घरं माजी आमदार आणि खासदारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे। अत्यल्प आणि अल्प गटामध्ये घरं राखीव असल्याने आता चर्चांना उधाण आलंय। 6 लाख रुपये उत्पन्न मर्यादा असलेल्या गटातून देखील आमदार खासदारांसाठी घरं आरक्षित असल्याने अनेकांनी आता आश्चर्य व्यक्त केले आहे। असे काही उदाहरणं असतील तर त्या संबंधित आमदारांनी त्याबद्दलची भूमिका जाहीर करावी। पण सगळेच आमदार असे काही आर्थिक सक्षम नसतात। काही लोकांना काही आमदार सामान्य घरातून पण आमदार नंतर जाऊन आमदार होतात। म्हणून त्या आमदाराची आर्थिक परिस्थिती पाहून अगर असे काही निर्णय झाले असतील तर मला असं वाटतं काही चुकीचं नाही। महाराष्ट्रातलं जे महायुतीचं असंविधानिक जे सरकार झालेलं आहे, आमदारांना विकत घेणं, आमदारांना खोके देणं आणि खोक्याचं सरकार म्हणून महाराष्ट्रातलं हे सरकार देशात नाही जगामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे। आणि असंविधानिक हे खरं तर मान्य सुप्रीम कोर्टानेच त्यांच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे। त्यामुळे आमदारांना जे काही प्रलोभन देऊन यांनी आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे, त्यांना आता गरिबांची घरं सुद्धा त्यांना देतील, नाही तर काय मोठं काही नाही आहे। यांना तर महाराष्ट्र लुटवायचंच काम सुरू केलेलं आहे। त्याच्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय आणि शेतकरी याचं काही घेणं देणं नाही महाराष्ट्राच्या या सरकारला। त्यामुळे जे काही त्यांचे आमदार आहेत त्या आमदारांसाठी काही करू शकतात ते। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, 6 लाख रुपये उत्पन्न मर्यादा असलेल्या गटातून देखील आमदार खासदारांसाठी आता घरं आरक्षित असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय। या संदर्भातल्या अनेक चर्चांना आता उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे। कारण म्हाडाच्या घरांसाठी अत्यल्प आणि अल्प गटामध्ये नेते मंडळी आल्याने आता सर्वसामान्य नागरिकांचं काय असा सवाल उपस्थित होतोय। आमदार खासदारांना देखील अत्यल्प आणि अल्प गटामध्ये घरं दिली जात आहेत। या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्याशी जोडल्या जात आहेत। मीनाक्षी, म्हाडाच्या घरांसाठी आता अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे। 4 सप्टेंबर पर्यंत अर्ज प्रक्रिया आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाची बाब अधोरेखित करण्यासारखी आहे। म्हाडाच्या घरांसाठी अत्यल्प आणि अल्प गटामध्ये चक्क नेते मंडळींना कोटा देण्यात आलाय। आमदार आणि खासदारांना देखील अत्यल्प आणि अल्प गटामध्ये आता घरं उपलब्ध करून देण्यात आली आहे। याच्या मागचा नेमका अर्थ काय? नक्की शुभम, आपण पाहतोय की म्हाडाची घरांची जी लॉटरी आहे, ज्याची जाहिरात आता नुकतीच समोर आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये नेमकी किती घरं जी आहेत आणि किती संख्या असेल अशी आकडेवारी देखील देण्यात आलेली आहे। मात्र एकूणच आपण पाहिलं तर जे विधान परिषद आणि विधानसभेचे सदस्य आहेत, आजी माजी सदस्य आहेत, त्यांच्यासाठी देखील आरक्षित असलेली ही घरं जी आहेत यांची देखील संख्या जी आहे ती या जाहिरातीमध्ये पाहायला मिळते। खरं पाहायला गेलं की आश्चर्य जो आहे तो सगळीकडनंच व्यक्त केला जातोय। खरं पाहायला गेलं तर एकूण 15 घरं जी आहेत ती यांच्यासाठी आरक्षित केलेली आहेत। एकूणच पाहिलं तर 6 लाखांचं उत्पन्न ज्यांचं असेल त्यांच्यासाठी ही घरांची संख्या जी आहे ती यामध्ये दाखवण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की कॉलम 17 मध्ये या सगळ्याच जाहिरातीमध्ये आपण पाहू शकतो की ही घरं जी आहेत ती आरक्षित आहेत। कारण आमदार खासदार जे विधान परिषद आणि विधानसभेचे जे आजी माजी सदस्य आहेत यांच्यासाठी ही राखीव आहेत। त्यामुळे एकूणच सगळीकडनं आश्चर्य व्यक्त केला जातोय आणि सध्या आपण पाहिलं तर संभ्रम जो आहे तो सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेला आहे। खरं पाहायला गेलं तर म्हाडाची घरं ही सर्वसामान्यांसाठी आहेत आणि वेगवेगळ्या संख्येसाठी ही घरं आहेत। त्यामुळे एकूण 15 घरं जी आहेत ती ही आरक्षित करण्यात आलेली आहेत आमदार खासदार यांच्यासाठी। त्यामुळे यातली 14 घरं जी आहेत ती मुंबईमध्ये आहेत। त्यामुळे नक्कीच सगळीकडनं आश्चर्य जो आहे तो या जाहिरातीनंतर सध्या व्यक्त केला जात आहे। शुभम, अगदी मीनाक्षी, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।